तुमची सभासद नोंदणी नाही, आज तुमच्याकडे बूथ प्रमुख नाहीत, आज तुमच्याकडे महिला प्रमुख नाही। इथं पाहायला गेल्यानंतर युवा सेनेचा जिल्ह्याचा अध्यक्ष काय करतो का माहित नसतं, आपल्या विधानसभेचा अध्यक्ष काय करतो का माहित नसतं। माझी शर्त तुम्हाला विनंती आहे की या 2 दिवसानंतर मी चौगुले साहेबांशी कॉन्टॅक्ट केलेले आहे। तुमच्या प्रयत्नांमुळे उजळली ही वाट, तुमच्या प्रयत्नांमुळे उजळली ही वाट, तुमच्याशिवाय अपूर्ण होती ही साथ, तुमच्याशिवाय अपूर्ण होती ही साथ। कार्यकर्ते तुम्ही प्रेरणादायी दीप, कार्यकर्ते तुम्ही प्रेरणादायी दीप, तुमच्यामुळेच यशाचे उजळले स्वरूप। प्रयत्न करण्याची, रात्रंदिवस काम करण्याची तयारी आपल्या शिवसैनिकांमध्ये असली पाहिजे, तर आणि तरच या नवी मुंबईमध्ये भगवा फडकवण्याची भाषा आपण करू शकतो। महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय चौगुले यांची शिवसेना पक्षाच्या उपनेतेपदी व द्वारकानाथ भुईर यांची ऐरोली विधानसभेच्या जिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आली असून त्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन हीरो स्कूल समोरील मैदानात करण्यात आले होते। या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ठाणे जिल्ह्याचे खासदार नरेश मस्के व ऐरोली आणि बेलापूर विधानसभेतील माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी त्यांचे प्रभू श्रीरामाची प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला। तसेच यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत भगवा झेंडा हाती घेतला। या प्रसंगी शिवसेना उपनेते विजय चौगुले यांनी शो शायनिंग साठी पदे घेतलेल्या युवा सैनिक, शहर प्रमुख, महिला कार्यकर्त्या व इतर पदाधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी करत जर कामे करता येत नसतील तर आपल्या पदाचा राजीनामा द्या असा सज्जड दमक दिला। नगरपालिकेचं काम करत असताना भुईर साहेब नगरसेवक, जिल्हा प्रमुख, मी विरोधी पक्ष नेता आणि इथला माजी जिल्हा प्रमुख म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही इथे संघटना बांधण्यासाठी, संघटनेला भर देण्यासाठी आम्ही पशुसिंह शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाला खाली आम्ही पूर्णपणे आम्ही प्रयत्न केले। त्यावेळी सिम्बॉल घेतलेला आहे, मागचा मी नगरसेवक होतो, आता पण मी नगरसेवक होणार, या पद्धतीने प्रत्येकाचा कारभार त्या ठिकाणी चाललेला आहे। आणि जर खरोखरच तुम्हाला जर परत नगरसेवक बनायचं असेल तर प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने कामाला लागायला पाहिजे। आम्ही निवडणुकीला जर आता जर कोण कच खाणार असेल तर त्यांनी आत्ताच सांगा। काही लोक असे पण चाललेले आहेत की आम्हाला जर इथे व्यवस्थितपणे हे नाही भेटलं, ते नाही भेटलं तर आम्ही बीजेपीत जाऊ, इकडे जाऊ, तिकडे जाऊ। आता ह्या गोष्टी आपण सर्वांसमोर आणि त्या लोकांसमोर आणि आपल्या कार्यकर्त्यांसमोर वल्गना करू नये की आपल्यासाठी नेते लोक बसलेले आहेत। नेते लोक आपापल्या पद्धतीने आपल्या पद्धतीने आपल्याला सांभाळण्याची ताकद आहे। या ठिकाणी तन मन धन वापरून शिंदे साहेब प्रत्येकाच्या ताकदीने प्रत्येकाच्या मागे उभे राहतील। पण तशा पद्धतीने तुमची पण आयडेंटिफिकेशन तुम्ही तयार करा। आज तुमची सभासद नोंदणी नाही, आज तुमच्याकडे बूथ प्रमुख नाहीत, आज तुमच्याकडे महिला प्रमुख नाही। इथं पाहायला गेल्यानंतर युवा सेनेचा जिल्ह्याचा अध्यक्ष काय करतो का माहित नसतं, या ठिकाणी आपल्या विधानसभेचा अध्यक्ष काय करतो का माहित नसतं। आणि ह्या सर्व गोष्टी आता सोडायला पाहिजे, नाहीतर आम्ही त्यांना उद्या जर आलं तर त्यांचा हिशोब किताब वरच्या लेवलला दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही। दुसऱ्या लोकांना काम करायला चान्स, दुसरे लोक काम करतील, जे ऍक्टिव्ह आहेत त्यांना काम करायला मुवमेंट द्यायला पाहिजे। नाहीतर मग काम करणं नसाल आणि तुम्ही जर त्या पद्धतीने वागत असाल तर त्याचा पूर्णपणे हिसाब आपल्याला करायला लागेल। की शेवटी शिंदे साहेबांनी आणि खासदार साहेबांनी जिद्द ठेवलेली आहे। इव्हन डॉक्टर साहेब सुद्धा आम्हाला भेटल्यावर हेच बोलतात, विजयराव आपल्याला नव्या मुंबईमध्ये आपले 40च्या प्लस आपली माणसं निवडून यायला पाहिजे। आज आपल्याकडे 40 आहेत तर आपल्याकडे 40च्या प्लस आपल्याकडे आपली नगरसेवक निवडून यायला पाहिजे। 10 वर्षापूर्वीची परिस्थिती वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे।
प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्याला समान घेऊन आपल्याला सर्व काही पुढे जायला लागणार आहे आणि पुढे जाण्यासाठी सर्वांची ताकद, सर्वांची एकजुटता आपल्या पुढे असायला पाहिजे. आता काही गोष्टी अशा आता कालच भोईसाहेब आणि काल असाच प्रकार झाला की एखाद्या आपल्या युवा सेनेच्या कार्यकर्त्याला दिघ्यामध्ये जाता जाता काय बघतोस म्हणून त्याच्या तिथे जाता जाता येऊन काही लोकांनी समोरच्या पक्षाच्या लोकांनी कानाखाली मारून पुढे निघून जातात. आम्ही काय करतो, आम्ही पण मारामारी करू शकतो, पण आपल्याला पोलीस स्टेशन पर्यंत जायला लागतं. उद्या परवा आपल्याला ह्या गोष्टीसाठी पण आपण पोलीस स्टेशनच्या संबंधित दोन्ही ठिकाणचे पी आहेत. आमची माणसं जर चुकत असतील तर आमच्यावर कारवाई करा, पण समोरची माणसं चुकत असतील आणि त्यांच्यावर जर तुम्ही कारवाई करणार नसेल तर पोलीस स्टेशनवरती मोर्चा घेतल्याशिवाय आपण शांत बसायचं नाहीये. तर जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भुईर यांनी आगामी नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्यास सांगितले. त्याचप्रमाणे खासदार नरेश म्हस्के यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना शिवसेना सदस्य नोंदणी जास्तीत जास्त करण्याचे आवाहन करत शिवसेना वाढवण्यासाठी सूचना दिल्या. प्रयत्न करण्याची, रात्रंदिवस काम करण्याची तयारी आपणा शिवसैनिकांमध्ये असली पाहिजे. तर आणि तरच या नवी मुंबईमध्ये भगवा फडकवण्याची भाषा आपण करू शकतो. ज्यावेळी नवी मुंबईतून शिवसेना संपली म्हटलं त्यावेळी द्वारकानाथ भोईर आणि चौगुले साहेबांचे सारखे कार्यकर्ते या नवी मुंबईत उभे राहिले आणि शिवसेनेचा भगवा, शिवसेनेचे नगरसेवक, शिवसेनेची ताकद या ठिकाणी आपण दाखवून दिली. या प्रसंगाला मी साक्षीदार आहे. मित्रहो, आपण सेनापती आहात, आपण पदाधिकारी आहात, म्हणजे पक्षाने तुम्हाला सेनापतीची जबाबदारी दिलेली आहे. आणि सेनापतीचं काम असतं की मला जो दिलेला भाग आहे, मला जो दिलेला मुलूक आहे, त्या ठिकाणी त्याचा नेता म्हणून तो मुलूक साबूत ठेवण्याचा, त्या ठिकाणचे सैनिक कायम ठेवण्याचे, ते सैनिक वाढवण्याचे आणि त्या ठिकाणी राजाची जी असलेली सत्ता आहे ही कायम ठेवण्याकरता प्रयत्न करायचे. त्या असलेल्या सैन्याचं संरक्षण करायचं, त्या सैन्यावर, त्या मुलुखावर कोणी अतिक्रमण करणार नाही अशा पद्धतीने काम करण्याची जबाबदारी आपली आहे. म्हणजे आपण सेनापती आहात. मी बऱ्याचदा पाहतो की मी हा प्रमुख, मी तो प्रमुख, मी विभाग प्रमुख, मी उपजिल्हा प्रमुख, मी शहर प्रमुख, आणि पाठीमागे जर बघितलं तर सैन्यच नसतं. अशा सेनापतीची आपल्याला गरज नाहीये. ज्याच्या मागे सैन्य आहे, जो सैन्य जमा करू शकतो, आपल्याकडे जो मुलूक दिलेला आहे त्याचं जो संरक्षण करू शकतो, तोच खरा सेनापती आणि तोच खरा शिवसेनेचा पदाधिकारी. कारण हा संदेश देऊन हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्रामध्ये शिवसेना घडवली. बरेचसे पदाधिकारी असतात, पदाधिकारी होताना जोश असतो, जोर असतो, आणि पदाधिकारी केल्यानंतर मला हेच नाही, मला तेच नाही, मला हे कामच नाही, मला हे टेंडरच नाही, मी काय करू. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींची गरज आहे. मला कोण ताकदच देत नाही. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा जेव्हा जन्म घातला त्यावेळी किती मोजके मावळे होते. ताकद नव्हती, सत्ता नव्हती, महानगरपालिकेची सत्ता नव्हती, नगरसेवक नव्हते, विधानसभा नव्हती आणि खासदारकी नव्हती. तरी सुद्धा त्यावेळच्या जुन्या शिवसैनिकांनी आपल्यासाठी प्रचंडपणे त्रास सहन केला. घरादाराची राख रांगोळी झाली आणि शिवसेना उभी केली. आणि त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे आपण आज सत्तेची गाजर खातोय. हे प्रत्येकाने आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे रडणारा पदाधिकारी, मला हे नाही, मला ते नाही, मला ते नाही, मी आता कसं काम करू, असा पदाधिकाऱ्यांनी काम करणं गरजेचं नाही. मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी सर्व ठिकाणी स्थानिक स्वराज्याच्या संस्थांच्या ज्या काही निवडणुका आहेत महायुती म्हणून लढण्याचा निर्धार केलेला आहे. त्यातूनही जर का आदेश असेल किंवा त्यातूनही
काही वेगळे काय होत असेल तर दोन्ही पद्धतीने आम्ही निवडणुकीला तयार आहोत. आमचं पहिलं प्राधान्य. आणि अजून निवडणुका जाहीर व्हायच्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि आता सध्या पक्षवाढीच्या दृष्टीने प्रत्येक जण बोलतच असतो की आपण आपली निवडणूक आपण वेगळे लढू, परंतु शेवटी नेते असतात, नेत्यांनी निर्णय घ्यायचा असतो. नेत्यांनी जो निर्णय घेतलाय त्याचं तंतोतंत पालन करण्याचं काम आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं आहे. काय करणार ऍक्शन मोड काय? अहो यांनी शिवसेनेचा मोडच बदलला, यांनी मार्गच बदलला. यांनी हिंदुत्वाचा मार्ग सोडून सोनिया गांधींची गुलामगिरी यांनी पत्करलेली आहे. त्यामुळे शिवसैनिक नेता कधी राहील, लोकप्रतिनिधी कधी तुमच्या बरोबर राहील, तर त्याच्या खालची कार्यकर्ता शिवसैनिक राहिला तर, मतदार राहिला तर. मतदारांच्या लक्षात आलंय की यांनी काँग्रेसची बांधिलकी आहे, हे काँग्रेसची युती केलेली आहे. त्यामुळे लोक त्यांच्या सोबत राहत नाहीयेत, लोक त्यांना मतदान करत नाहीत आणि यामुळे हे सर्व आमदार आणि जी काही मंडळी असतील ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये येत आहेत.